तर एक महत्त्वाची बातमी, जम्मू विमानतळावर पाकिस्तानचं ड्रोन पाडण्यात आलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा हा ड्रोन जो हल्ला करण्यासाठी तिथे आलेला होता त्याला पाडलेला आहे। आणि एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे भारताची ती किती सजग आहे याचा पुन्हा एकदा नमुना दाखवण्यात आलेला आहे। खरं तर 4 दिवस आधीच पाकिस्तान सातत्यानं सांगत होतं की आम्ही विमानतळावरती अटॅक केला वगैरे म्हणून, पण आज त्यांनी तिथं प्रत्यक्षात ड्रोन पाठवलेला होता, पण तो ड्रोन जम्मू विमानतळावरती पाडण्यात आलेला आहे। आणि दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतायत। बघा, ही दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेली आहेत। ड्रोन आलेला होता चाल करून, पण आपल्या रडारवर ते नोंदवलं गेलं आणि त्यानंतर लगेच त्याला तिथं पाडण्यात सुद्धा यश आलेलं आहे आणि हा ड्रोनचा खात्मा तिथं झालेला आहे। हे दृश्य आपल्यापर्यंत थेट पोहोचतात। भारतीय सैन्यानं ही कामगिरी बजावलेली आहे। जम्मू विमानतळावरती पाकिस्तानचा हा ड्रोन पाडण्यात आलेला आहे। त्यामुळे पाकिस्तान शांत बसणाऱ्यातला नाहीये, ते त्याची फितरत नाहीये आणि त्यामुळे हे सातत्यानं तो पुढचे काही दिवस आगळी करत राहणार आहे। जम्मू विमानतळावरती पाकिस्तानचा हा ड्रोन पाडण्यात आला। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत दिल्लीहून। प्रशांत, अतिशय मोठी बातमी असं म्हणावं लागेल, या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल। जम्मूच्या विमानतळावरती ड्रोन पडलेला आहे। या संदर्भात अजून माहिती पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः जी माहिती पुढे आलेली आहे त्यामध्ये साधारणतः जी माहिती आली त्यामध्ये जे टार्गेट आहे जम्मू विमानतळ असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्यामध्ये मल्टिपल ड्रोन ड्रॉपिंग करण्यात आलेलं आहे। मल्टिपल ड्रोन जे आहे ते ड्रोन जम्मू विमानतळाच्या जवळ पडलेले असल्याची माहिती मिळाली आहे। पाकिस्तानच्या दिशेतून हे ड्रोन आल्याची माहिती पुढे आलेली आहे। टार्गेट जे होतं जे ड्रोन या संपूर्ण याचं जो टार्गेट होतं ते जम्मू विमानतळ असल्याची माहिती पुढे आलेली आहे। यावेळेस जी सुरक्षा व्यवस्था आहे ती तुटल्या गेल्याची माहिती पुढे आली आहे। सुरक्षा व्यवस्थेच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। महत्वाचं म्हणजे अटॅक आहे की नाही या संदर्भात अजूनही कोणी बोलायला तयार नाहीये, पण महत्वाचं म्हणजे ड्रोन हे जे पडलेले आहेत जम्मू विमानतळावरती एक एक माहिती पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। महत्वाचं म्हणजे घडामोडीमध्ये जर बघितलं आपण या घडीला तर जे जम्मू विमानतळावर व्हिज्युअल देखील पुढे येताना पाहायला मिळते। त्यामध्ये साधारणतः हे जे आहे हे ड्रोन ड्रॉपिंग अल्टरनेटिव्ह शेअरिंगच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की ड्रोन ड्रॉपिंग करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल की विमानतळावरती ड्रोन ड्रॉपिंग झालेली आहे। स्टुडिओ निश्चितच, आणि एअर डिफेन्स सिस्टम आपली अतिशय कुशल आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या या जे आगळीक असेल ती हाणून पाडली जाईल। खरं तर मला आता विंग कमांडर वैष्णवी टोकेकर यांना विचारायचं, निवृत्त हवाई दल अधिकारी आहेत त्या, आज आपण तिथली एअर डिफेन्स सिस्टीम तोडण्याचा प्रयत्न केला। लाहोरमध्ये आपण तिथे ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्या सिस्टीमला मोठं नुकसान पोहोचवलेलं आहे। तुम्हाला हे यश किती महत्त्वाचं वाटतं? एअर डिफेन्स सिस्टम HQ-9 एस्पेशली त्यांचं नेस्तनाबूत करणं ही एक खूप मोठी म्हणजे होती, कारण त्यांचं इसेन्शियली एअरफोर्सची जी त्यांची जी प्लस पॉईंट आहे तो त्यांचा AD सिस्टम्स आहेत आणि लाहोर हे आपल्या IB पासूनही इतकं जवळचं शहर आहे किंवा त्यांच्या दृष्टीनेही ते एक खूप महत्त्वाचं शहर आहे। तिथलं त्या नेस्तनाबूत केल्याने त्यांचा एकतर मॉरली त्यांचं खूपच खच्चीकरण झालेलं असणार आहे आणि प्लस ॲसेट वाईजही एकतर त्यांच्याकडे स्वतःच असं कुठलीही सिस्टम नाहीये, हे सगळं चायनीज त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यातनं पुन्हा एक नवीन AD सिस्टम करणं हे खूप अवघड आहे त्यांच्यासाठी। त्यांची आपण फायनान्शियल केपेबिलिटी जरी पाहिली तरी हा खूप मोठा धक्का असणार आहे त्यांच्यासाठी। एक अतिशय त्यांचं मॉरल खच्चीकरण झालेलं असणार आहे। त्यांना ह्याच्यातून पुन्हा रिकव्हर होऊन पुन्हा लाहोरसाठी काही करणं हे खूप अवघड असणार आहे।